अध्यादेशासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागलं, यातूनच या प्रश्नाबाबत सरकार असंवेदनशील असल्याचं सिद्ध होतंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला। या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी याआधी सरकार अध्यादेश देऊ शकलं असतं, याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं। हे किती असंवेदनशील सरकार। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही विरोध केलाय। राज्य सरकारच्या निर्णयाशी आश्वासनांशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय। यात ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजाचं अतिक्रमण होत असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलंय। मराठा समाजाला कायमचं आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। येत्या काही दिवसात महायुती सरकार हे धनगर आरक्षण तसंच मुस्लिम लोकांना शिक्षणात सवलती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असंही ते म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल नाशिकमध्ये जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण केली। मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ओबीसी समाजात कोणतीही नाराजी नसून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। तसंच सामान्य ओबीसी नागरिकाला मराठा आरक्षणाचा निर्णय मान्य असल्याचंही ते म्हणाले। ते सोलापूरमध्ये बोलत होते।